कधी विचार केला आहे का? आपल्या घरात सॉकेटवर 230 व्होल्ट सप्लाय येतं. मोबाईल चार्जर फक्त 5 व्होल्ट देतो. मग हा व्होल्टेज कमी कोण करतं? किंवा मोठ्या ट्रान्समिशन लाईनवर 11 केव्ही, 33 केव्ही, अगदी लाखो व्होल्ट्सने करंट जातो. शेवटी आपल्या घरात सेफ 230 व्होल्ट कसं येतं? या मागे काम करतो एक जादुई पण सिंपल दिसणारा डिव्हाइस, ट्रान्सफॉर्मर. आज आपण समजून घेणार आहोत ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, तो कसा काम करतो आणि कुठे जातो. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात लॉजिकली. वेलकम टू एपिसोड 11 ऑफ वन डे वन कन्सेप्ट. ही सिरीज खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना कन्सेप्ट नीट, प्रॅक्टिकली आणि रिअल लाईफ एक्झाम्पल सह समजून घ्यायचे आहेत. चला बघूया ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय. ट्रान्सफॉर्मर हा एक इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे जो व्होल्टेज लेवल्स बदलतो. कधी जास्त म्हणजे स्टेप अप, कधी कमी म्हणजे स्टेप डाऊन. फक्त अल्टरनेटिंग करंट म्हणजे एसी वर काम करतो, कारण ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या प्रिन्सिपलवर चालतो. ट्रान्सफॉर्मर म्हणजे जणू पोस्टमन सारखा आहे. पोस्टमन कसं लेटर एका घरातून दुसऱ्या घरात ट्रान्सफर करतो, नाही तसंच ट्रान्सफॉर्मर एनर्जी ट्रान्सफर करतो, पण दोन वाइंडिंग्स इलेक्ट्रिकली जोडलेल्या नसतात, फक्त मॅग्नेटिकली कनेक्टेड असतात. ट्रान्सफॉर्मर कसं काम करतो? ट्रान्सफॉर्मर दोन वाइंडिंग्सने बनतो, प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. ही दोन्ही वाइंडिंग्स एका मॅग्नेटिक कोअर वर ठेवलेली असतात. प्रायमरी वाइंडिंग मधून एसी करंट जाताच मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि हे मॅग्नेटिक फील्ड सेकंडरी वाइंडिंग मध्ये व्होल्टेज इंड्यूस करतं. याचा फॉर्म्युला आहे V2 by V1 is equals to N2 by N1. इथं V म्हणजे व्होल्टेज आणि N म्हणजे टर्न्स, नंबर ऑफ टर्न्स. जर सेकंडरी वाइंडिंग मध्ये टर्न्स जास्त असतील म्हणजेच N2 is greater than N1, तर सेकंडरी व्होल्टेज V2 हा प्रायमरी व्होल्टेज V1 पेक्षा जास्त मिळतो. हा झाला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आणि जर सेकंडरी वाइंडिंग मध्ये टर्न्स कमी असतील म्हणजेच N2 is less than N1, तर व्होल्टेज कमी होतो. हा झाला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. म्हणजे एक इक्वेशन पुरेसा आहे ट्रान्सफॉर्मरचं सिक्रेट उलगडायसाठी. आता बघू हा ट्रान्सफॉर्मर नक्की कुठे कुठे वापरला जातो. ट्रान्सफॉर्मरचा वापर सर्वत्र होतो. पॉवर स्टेशन्स मध्ये व्होल्टेज खूप जास्त केला जातो, जेणेकरून लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन मध्ये करंट कमी होईल आणि लॉसेस कमी होतील. डिस्ट्रीब्युशन लाईन्सवर दिसणारे मोठे सिलेंड्रिकल ट्रान्सफॉर्मर्स व्होल्टेज कमी करून घरगुती 230 व्होल्ट सप्लाय आपल्याला देतात. मोबाईल चार्जर्स आणि लॅपटॉप अडॅप्टर्स मध्ये छोटे ट्रान्सफॉर्मर असतात जे 230 व्होल्ट एसी स्टेप डाऊन करून 5 व्होल्ट करतात, किंवा लॅपटॉप साठी 19 व्होल्ट डीसी बनवतात. मायक्रोवेव्ह ओव्हन, इन्व्हर्टर्स, UPS सिस्टीम आणि ऑडिओ ऍम्प्लिफायर्स यामध्ये देखील ट्रान्सफॉर्मर वापरले जातात. SMPS चार्जर्स हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर वापरतात, जे कॉम्पॅक्ट आणि इफिशियंट असतात. ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी खूप जास्त असते, 95 ते 99% लॉसेस मात्र दोन प्रकारचे होतात. कॉपर लॉसेस, ज्याला आपण I2R लॉसेस म्हणतो, आणि आयर्न लॉसेस, ज्याला आपण हिस्टेरिसिस आणि एडी करंट लॉसेस म्हणतो. इनसाइड द सर्किट पाहिलं तर कोर लॅमिनेटेड ठेवतात, जेणेकरून एडी करंट कमी होतील. एसी फ्रिक्वेन्सी वाढली की ट्रान्सफॉर्मर आणखी छोटा आणि हलका डिझाईन करता येतो. म्हणूनच मॉडर्न चार्जर्स कॉम्पॅक्ट दिसतात. तर आज आपण ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, तो कसा काम करतो आणि कुठे वापरतो ते पाहिलं. आणि इथेच आज संपते आहे आपली इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक बेसिक सिरीज. पण जर्नी अजून थांबलेली नाही. नेक्स्ट सिरीज मध्ये आपण घेऊन येतोय कम्प्युटर बेसिक्स, ते कन्सेप्ट जे तुम्ही रोज वापरतात, जसं रॅम, रॉम, फाईल फॉर्मॅट्स, ऑपरेटिंग सिस्टीम,
SSD, हार्ड ड्राईव्ह, खूप बाकीच्या गोष्टी. म्हणजेच रोजच्या डिव्हाइसेस मागचं खरं इंजिनिअरिंग लॉजिक आपण समजून घेणार आहोत. आणि पहिला एपिसोड आपला असणार आहे बीट आणि बाईट म्हणजे काय, मेमरी काउंट नक्की कशी होते, 1 KB म्हणजे 1024च का असतं. हा असा कन्सेप्ट आहे जो प्रत्येकाला क्लियर हवाच. म्हणून सबस्क्राईब करून ठेवा, कारण 1 Day 1 कन्सेप्टचा पुढचा अध्याय अजून इंटरेस्टिंग असणार आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ डायरेक्ट तुमच्या YouTube मध्ये मिळतील. थँक्यू.